Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उद्धव ठाकरेंची सोनम वांगचुक यांच्या लढ्याला साथ. वांगचुक यांच्या समर्थनार्थ थोड्याच वेळामध्ये शिवाजी पार्कवर आंदोलन. स्टेज वाढवण्यावरून पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये वाद. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त. संजय राऊतांचा हल्लाबोल तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही ही विरोधकांची पोटदुखी. श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीमध्ये. उद्याच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा, रुग्णालयातून वांगचुक यांचं आवाहन. तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं उपोषण. सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच उपचार होणार. दुसऱ्या रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याची कुटुंबियांची मागणी कोर्टाकडून अमान्य. कुटुंबाला स्वतंत्र खोली देण्याचे कोर्टाचे निर्देश. एकनाथ शिंदे हे पक्ष फोडणारे सिरियल किलर आणि रेपिस्ट. त्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये. संजय राऊतांचा घणाघात. शिंदेंच्या आत्मचिंतन करण्याच्या वक्तव्यावरून राऊतांची टीका. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांनी हत्या बलात्काराचे शब्द वापरू नयेत. भाजपच्या नवनाथ पण यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. 10व्या शेड्यूलमध्ये तरतूद नसताना मान्यता देणं गैर. संलग्न मान्यता कशी दिली हे सांगितलं नाही. ठाकरे कायदेशीर कारवाई करतील. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून अरविंद सावंतांचं वक्तव्य. ठाकरेंनी 2022 पासून केलेले सर्व दावे फोल ठरले. निकाल सत्याच्याच बाजूनं. लोकसभा अध्यक्ष तांत्रिक बाब बघतील. विरोधकांचं काय ते चालू द्या. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून श्रीकांत शिंदेंचा पलटवार. एनडीएमध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. शिंदेंनी केलेल्या ऑपरेशनमुळे पक्षाची ताकद वाढली. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीयांची बैठक संपन्न. सर्वपक्षीयांच्या बैठकीतून विरोधकांचा वॉकआउट. टीएमसीच्या फुटीर खासदारांना बैठकीला बोलावल्यानं विरोधक आक्रमक. जय पवारांच्या समोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी. महापालिकेमध्ये आपण सत्तेमध्ये आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल. निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामधील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर. हायकोर्टानं जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण. कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांचा उद्याचा संप स्थगित. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार खलील शेख मृत्यू प्रकरणामध्ये धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांची धडपड. निलेश चंद्र मुनींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. सरकारनं अशा पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अखिल चित्रेंची मुनींवर टीका. तर माणसापेक्षा कुत्रा इमानदार. निलेश चंद्र मुनींचं प्रत्युत्तर. साकिराका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले. चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा. पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचला. सुदैवानं जीवितहानी नाही. दुचाकींचं मोठं नुकसान. विलेज रोड परिसरामधली घटना. नागपूर पालिकेचा स्मार्ट टॉयलेट बनला ड्रग्ज तस्करांचा अड्डा. स्मार्ट टॉयलेटचा ड्रग्ज साठ्यासाठी वापर केल्याचं उघड. मकोका लावलेल्या आरोपीसह तिघांना अटक. 24 किलो गांजा जप्त. बुलडाण्यामध्ये विळ्याचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार. नराधम फरार. मलकापूर पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा. आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथकं सज्ज. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाकडून घटनास्थळी पंचनामा. आखाती देशांमधील लष्करी संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता. कुवेतमधून इराणवर अमेरिकन क्षेपणास्त्रांचा मारा. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा व्हिडिओ समोर. फुटबॉल विश्वचषकाचा आज अंतिम सामना. 60 वर्षांनंतर स्पेन आणि अर्जेंटिना भिडणार. न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियममध्ये रात्री 12:30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.